आता रॅली थोडी मागे राहिली आहे. आम्ही कापूरवाडीला जाणार आहे. आणि हा आहे आपला गिरू. यानं सुद्धा वेशभूषा केली आहे. सध्या ही अपुरी वेशभूषा आहे. आणि वेशभूषा केलेली आहे खास करून. आणि ह्याच्याच मागे सगळं सुट्टीदारांनी केले. ह्याने त्याला पेंट वगैरे केले, तयार वगैरे केले. त्याच्या अजून पूर्ण मेकअप नाही दाखवलाय. हे बघा, आमची मंडळी आलेली आहेत. हे आमची ताई वगैरे. आणि पूर्ण गेटअप इथं आपण गिरूला करून देणार आहे. हे बघू शकता, आता एक नंबर दिसतो आपला माणूस. आपला डीजे सेटअप आणि आपली कार्यकर्ता मंडळी आणि सगळे जमा होणार आहोत आपण कापूरवाडी येते. हे बघा, आता आपण निघलो ठाण्याकडे. पहिले कापूरवाडीला थांबणार आहे. सर्व आपले आदिवासी माणूस तिथे एकत्रित जमा होणार आहेत आणि तिथून पायी रॅली राहणार आहे कलेक्टर ऑफिस येथे. आता आम्ही पोहोचले कापूरवाडीला. आणि आपला एकदम जिगरी मित्र आपला ब्लॉगर आहे. सगळे टगडे ब्लॉग मित्रांनो नक्की बघा. आयडी मेन्शन करतो डिस्क्रिप्शन मध्ये. भाऊला सबस्क्राईब करा. आणि एकदा जागोजवळची बंदूक आहे आणि सर्व म्हणजे आपली मित्रमंडळी बंदूकसोबत फोटो वगैरे काढत आहेत. जोहार. येऊ शकता, आपली भिवंडीची पब्लिक सुद्धा आलेली आहे.
ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा खूप आनंद होतो की 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस हा फक्त ठाण्यात नाही किंवा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण विश्वावरती केला जातो आणि एवढा मोठा दिवस हा विश्वास केला जातो. खूप गर्वाची गोष्ट आहे की आदिवासी समाजासाठी हा दिवस दिला गेला आहे. आपण जर पाहिला असेल तर इतर कोणाला विश्व दिवस म्हणून नाही तर फक्त आदिवासीचा विश्व दिवस आहे. आणि खरंच आजच्या जनजागृतीच्या माध्यमातून आज आपण एक जिल्हा एक रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय इथे बहुसंख्येने आपण आदिवासी बांधव वगैरे आले आणि ही 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन एक जिल्हा एक रॅली यशस्वीरित्या आपण पार पाडली आहे. युरोच्या माध्यमातून आदिवासी समाजातील ज्या सोयी नसतात, ज्या एखाद्या महिलेची डिलिव्हरी करतात, बाळंतपण करतात, त्यांचा आज दिवस आहे. आणि खरंच आणि कृपया मी सगळ्यांना विनंती करेन इथे युवा पिढी सगळ्यांना आपण 2 मिनिटांमध्ये शांत यायचं आहे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन खऱ्या अर्थाने आज आपल्या ज्या महिला सोयी आहेत त्यांच्यासाठी आहे. कारण आपण त्यांच्या माध्यमातून आज जग बघितलेलं आहे. एक जीव जन्माला आला, एक कुटुंब तयार झालं आणि एक समाज तयार झाला. त्या कोणाच्या करतानी या सोयींच्या करतानी. म्हणून आजच्या दिवशी हा सोयीचा दिवस आहे आणि इथे आज आपण जेवढ्या आपल्या सोयी आलेल्या आहेत त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. कारण त्यांच्या माध्यमातून कुठेतरी एक समाज घडलेला आहे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त खूप महत्वाचा दिवस आहे. आज आपल्या आदिवासी समाजातील सोयी यांना खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि खूप आनंद होतो की आपल्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी एक जिल्हा एक रॅली याच्यामध्ये सर्व आपल्या आदिवासी सोयी उपस्थित आहेत आणि खूप आनंदाचा दिवस आहे. सांस्कृतिक वेशभूषा ही केली पाहिजे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस खऱ्या अर्थाने आपली रूढी परंपरा जगासमोर आणण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्या अनुषंगाने आज जर आपण इथं बघितलं असेल तर आपले बंधू भगिनी जेवढे जण आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये आले आहेत आणि खराच 1000 यांच्यासाठी काय झाले पाहिजे की ज्यांनी समाजाचं महत्व समजून घेतलं. ठाण्यामध्ये किती आदिवासी आहेत आपण सांगताना ठाण्यात आदिवासी नाहीत आज त्यांना दाखवत असते की ठाण्यामध्ये आदिवासी आहेत आणि जिवंत आहेत. आपली रूढी परंपरा आपली संस्कृती आपला समाज टिकवण्याचे काम करत आहे आणि त्याच माध्यमातून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस एक जिल्हा एक रॅली यशस्वीरित्या आम्ही पार पाडलेली आहे. जागतिक आदिवासी दिनाचा जब तक सूरज चांद रहेगा उनका तेरा नाम रहेगा. खूप असं चांगलं बघा तिने आदिवासी समाजाचं महत्वाचा शब्द म्हणजे जोहार हा आपल्याला तिने केलेला आहे. आणि खरंच आपण एकामेकाला भेटल्यानंतर आपण निसर्ग पूजक आहोत तर एकामेकाला जोहार केलाच पाहिजे. Danish. एखाद्याला जीवन दिलेलं आहे आणि अशी ती महिला तिला आपण सन्मानित करतो आपल्या कुलदेवाने तर तिच्या करताना एक कुळ घडलेलं आहे, एक कुटुंब घडलेलं आहे आणि एक समाज घडलेला आहे. आपल्या समाजासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे असं काहीतरी आहे.
ते समाजाकडे नाही. ज्यांच्या करताना आमचा कुळ आमचा समाज आज कुठेतरी घडलेला आहे आणि ज्या युवांच्या माध्यमातून आज आमच्या कुळ घडवणाऱ्या महिला मान सन्मान देण्यामध्ये सोयी जी त्या काळात ते डॉक्टर आहे जे डिलिव्हरी करायचे आणि यशस्वी व्हायची बाळातपण करून त्या जीवाला जन्म द्यायचे. विजय असो. उल गुलान उल गुलान उल गुलान उल गुलान. सारे आदिवासी एक समान, सारे आदिवासी एक समान. विजय असो. विजय असो. विजय असो. नाव काय भाऊ तुझं नाव काय? हे भेदभाव फक्त फालतूचे लोक करतात. हा सुफियान आपला मित्र बघा आपल्यासाठी पाणी बॉटल घेऊन आले, आपल्या समाजासाठी सर्वांना पाणी बॉटल वाटप करतोय. हे भेदभाव करणारे फालतू लोक आहेत. सर्वांनी आपण एकजुटीनेच राहायला पाहिजे असं माझंही मत आहे. तुला कळतं मला सबने मिलजुल के रहना चाहिए. थँक्यू थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना जोहार. आज विश्व आदिवासी दिवस आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय एक जिल्हा एक रॅलीचे आपण कार्यक्रम करण्यासाठी होतो. आपले काही आदिवासी बांधव आज हा युवा आहे सुफियान म्हणून यांनी आज इथं सगळ्या मानवाला पाणी बांधले करत असे युवा तयार झाले पाहिजे समाजासाठी. कारण ते माणूसची सर्वात महत्वाची आहे. जवळपास आता कार्यक्रम संपलेलाच आहे आणि बघू शकता भाऊजी आणि आपले मित्र परिवार कार्यकर्ते जे आहेत त्यांचे फोटोशूट वगैरे चालू आहेत. बरेच पब्लिक त्यांच्यासोबत फोटो घेत आहेत.